16 धावा धावफलकावरती पाहू शकाल वाकस टीमच्या. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहू शकाल वाकस टीमच्या खात्यामध्ये. उर्वरित बाजूने 2 षटकांचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित गोलंदाज कल्पेश राईट मोड विकेटने. डावखुरी आताचा फलंदाज राजेश ऑन स्ट्राईक. यावेळेस फटका फसला आहे. नितीन अंदाज बांधतात. कुठल्याही प्रकारची चुकी न करता सलामीला गेलेला फलंदाज माघारी परतेल राजेश. चांगली सुरुवात पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. माहिती हिट खेळायचा होता. डावखुरी आताचा फलंदाज राजेश ऑन स्ट्राईक पाहिला असेल आपण. जेलबादच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत ऋषिकेश. सेकंड बॉल आपण पाहतोय. खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळतात मैदानावरती. हलकीशी कडा लावली. तदनंतर आपण पाहिलं यष्टीरक्षक झेल घेण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षकाच्या हातामधून झेल निसटला. तदनंतर लगेच स्लिपचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतायत चांगला झेल. लगातार दुसरा हादरा लागला जातोय वाकस टीमला. या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल ऋषिकेश बॅक टू द डगआउट. हदरा क्रमांक 5 पाहायला मिळेल. 5 विकेट अद्यापर्यंत गमावली आहे. धावफलक स्थिरावले 16 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत विशाल. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका विशालच्या बॅटमधून. उंची गाठली. लांबी कमी. इथून विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट होत असताना कल्पेश गोलंदाजी मार्गवरती लाजवाब कामगिरी करत असताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट होतील विशाल. चांगला माहिती हिट घेतला होता. उंची गाठली होती. लांबी कमी पडली. क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत असताना पाहायला मिळाले. झेल घेतली. बॅक टू द डगआउट झालेत विशाल. विकेट हॅट्रिक आपण पाहतोय कल्पेशची कंप्लीट होत असताना. सोळा धावसंख्येवरती आपण पाहतो जखडून ठेवलंय वाकस टीमला. कल्पेश गोलंदाजी मार्ग वरती तुफानी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. 6 विकेट इथून बाद झालेत वाकस टीमचे. 16 या आकड्यावरती धावफलक. उर्वरित अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. चौथा चेंडू नवनाथ साठी. यावेळेस आडव्या बॅटनं फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं स्थिरावलेलं आपण बाल समीकरण पुढे जात असताना 17 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय माहिती पाहायला मिळेल विवेकच्या बॅटमधून. मागील मॅच मध्ये देखील विवेकने 2 चौकार लगावले होते. यावेळेस देखील संधी आली आणि त्या संधीचं सोनं करत असताना एक माहिती त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 6 धावा. 6 धावेने धावफलक